नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि जर का आज ही रीडिंग तुमच्या समोर आली असेल तर तुमच्या आयुष्याचा नवीन प्रारंभ होतोय आणि तो आरंभ करतायत साक्षात महादेव, महादेवांच्या आशीर्वादाने। कारण आपल्याला माहित आहे अंत हाच आरंभ हे महादेवांचं तत्व आहे। कारण जिथं डिस्ट्रॉय करायचं आहे, डिस्ट्रॉय करणं, परिवर्तन करणं, पुन्हा एकदा नवसृष्टी, नवजीवन, नवीन सगळं पुन्हा एकदा सुरू करणं हे महादेवांशिवाय कोणीही नाहीये करू शकत, आहे की नाही? हे महादेव करतात। आणि तसंच तुमच्या आयुष्याचा नवीन आयुष्याचा एक आरंभ इथं महादेव करतात। कारण तुमचा हा नवीन आरंभ तुमच्या आयुष्याचा का, जर असा तुमच्या आयुष्याचा एक काळ होता जो स्ट्रगल होतं, ज्यामध्ये त्रास होता, ज्यामध्ये खूप प्रयत्न असं होतं की ज्यामध्ये सक्सेस असं येत नव्हतं हातामध्ये। जशी लाईफ, जसं आयुष्य तुम्हाला पाहिजे तसं तुम्हाला तिथं जगता नाही आलं, किंवा तुम्हाला त्याप्रमाणे तशी जी हे पाहिजे परिस्थिती तशी तुम्हाला मिळालेलीच नाहीये। मग तुमच्या भाग्योदयाच्या दृष्टीने सुद्धा हा आरंभ आहे आणि महादेवांची तुम्ही केलेली भक्ती फळाला आली आहे असं सुद्धा इथं सांगितलं जातं। तर हा आरंभ आहे तुमच्या आयुष्याचा। हा आरंभ तुमच्या आयुष्याचा आहे। तर यामध्ये ही रीडिंग तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की महादेव कोणत्या गोष्टीचा तुमच्या आयुष्याचा हा जो आरंभ आहे यामध्ये काय काय तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते, किंवा कोणते मेसेज तुम्हाला दिले जात आहेत जेणेकरून त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला पुढं जायचं आहे। आणि तुम्ही जे कष्ट केलेलं आहे, महादेव हाच आरंभ तुमच्या आयुष्याचा खऱ्या अर्थाने करतायत की तुम्ही जे काही केलंय, म्हणजे प्रत्येक वेळेला तुमची परीक्षा फक्त घेतली गेली आणि त्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण झालाय। पण उत्तीर्ण झालाय, पण त्या ह्याचं फळ देण्याचं ज्या वेळेला वेळ येते ती वेळ म्हणजे ही महादेवांनी तुमच्यासाठी आणली आहे आणि म्हणूनच ते तुमच्या आयुष्याचा नवीन आरंभ करतायत। आरंभ हाच आहे तुमच्या नवीन वेळेचा, नवीन भविष्याच्या, तुमच्या कर्तृत्वाचा। तुमच्यामध्ये बरेच वेळा आपण असं म्हणतो की आपल्याकडे सगळं आपण करतोय, सगळं हे करतोय, पण आपल्याला जे पाहिजे ते मिळत नसतं, किंवा आपल्याकडे भरपूर पैसा आहे, सगळं व्यवस्थित छान चाललेलं आहे, सगळं आहे, मला काय कमी असं वाटत असते। पण मनात कुठंतरी अशी एक खंत असते की जी आपल्याला नाही सांगता येत, पण ते महादेवांपर्यंत पोहोचतं। सगळ्याच गोष्टी पैशाने किंवा ह्याच्यामुळे नाही मिळत, तर कधी आशीर्वाद खूप महत्वाचे असतात त्याच्यासाठी। आणि ते जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत। आणि हाच तुमच्या आशीर्वादाचा आरंभ होतोय। जिथं जिथं तुम्ही त्रिशक्ती असतील, त्रिदेव आहेत, जिथं जिथं तुम्ही भक्ती केली, कर्म चांगले केले आणि इतरांसाठी ज्या काही गोष्टी तुम्ही केल्या, किंवा कर्मातून जे चांगलं काहीतरी केलं, तुम्ही प्रयत्न केले, सगळ्यांना मदत भावना तुमची शुद्ध आहे आणि यातून जो आरंभ आहे तो आता तुमच्या नवीन आयुष्याचा होतोय, भाग्योदयाचा हा आरंभ होतोय। तर काय आहे तुमच्या आयुष्याचं, कोणतं असं फळ तुम्हाला दिलं जाते, जे फळ असं आहे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये असंही जाणवेल की एखादी व्यक्ती तुम्हाला फळं देते। आपण काय म्हणतो आजारी पडलं की फळ देते, असं नाही। फळ कधी दिलं जातं, जर कुणाच्या तरी शेतामध्ये असेल, कुणाच्या तरी झाडाला असेल, किंवा कुठंही असेल, तुम्हाला काहीच हे नाहीये, पण अचानकपणे कोणीतरी तुम्हाला असं येऊन फळ देणं, ते फळ पिकणं, ते खाणं, किंवा या गोष्टी या माध्यमातून सुद्धा तुमच्यापर्यंत ते फळ, म्हणजे ते फक्त फळ नाहीये, तो आशीर्वाद आहे महादेवांचा आणि तो कुणाच्या ना कुणाच्या थ्रू तुमच्यापर्यंत तो पोहोचवला जाणार। फक्त हे तुम्हाला कनेक्ट करायचं आहे, त्याच्याशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे, ते फळ तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाणार। आणि हे तुम्हाला कधी तुमच्यापर्यंत पोहोचते, किंवा तुम्हाला काय त्यातून ते मिळाल्यानंतर तुमच्यामध्ये काय चेंजेस होत आहेत, काय होतं हे तुम्हाला तिथं जाणवेल। तर हा मेसेज तुमच्यासाठी आहे। काय आरंभ होतोय आयुष्याचा, नवीन आयुष्याचा, तर बघूया। तर इथं हे आहे तुमच्यासाठी कार्ड आहे स्टँड स्टील। तुमच्या का नवीन आयुष्याचा आरंभ इथं महादेव करतायत, कारण तुमचं आयुष्य एका जाळी जळमट असं कंजेस्टेड आणि ब्लॅक एनर्जी मध्ये तुमचं आयुष्य थांबलं होतं। रोज त्याच कटकटी, तेच आयुष्य, तेच लोक, किंवा तेच सगळी एनर्जी आजूबाजूला, आणि त्यामध्ये तुमचा असा प्रवासच नाहीये, तुमचा प्रवाहच नाही। आणि तो प्रवाह आहे ना असा थांबला, कसं बघा, पाणी जेव्हा थांबतं त्यावेळेला डबकं तयार होतं, की नाही, त्या पाण्याला प्रवाह नसतो।
तशा पद्धतीनं तुमचं आयुष्य होतं ना. कुठलं आयुष्यामध्ये थ्रिल आहे, काही नवीन करता येत नाही, नवीन संधी नाही आहेत, अपॉर्च्युनिटी नाही आहेत, किंवा काय करायचं म्हणलं तरी फायनान्शियली सुद्धा काही गोष्टी हे नाही आहेत. आणि फायनान्शियली हे सगळं असून सुद्धा मनामध्ये तेवढी ऊर्जा, उत्साह नवीन काही करण्यासाठीचा जो हवा आहे तो सुद्धा नाही आहे. जे काही करताय त्यामध्ये यश येत नाही. अशा काही गोष्टी झाल्या तर तुम्हाला इथं हे सांगितलं जाते की ती तुमची थांबलेली एनर्जी होती. ह्या सगळ्या काळ घोरात तुमची एनर्जी थांबली होती आणि त्यातून तुम्हाला बाहेर काढतायत. तिथून तुम्हाला बाहेर काढतायत आणि तुमचा प्रवाह असा होतोय, फैलावतोय आणि त्या प्रवाहामुळं अशी हिरवीगार बघा असं पाण्याचे हे कसे असतात की नाही, पाणी शेतामध्ये सोडलं जातं आणि जर ते पाणी नाही गेलं तर शेती वाळते होय की नाही. पण ते पाण्याचा प्रवाह जर चालू झाला, पाटावर पाणी गेलं की हिरवीगार शेतीत कशी हिरवंगार शेत दिसतं, तसं तुमचं आयुष्य हिरवंगार आणि प्रसन्नतापूर्वक करण्यासाठी म्हणजे या काळभोर याच्यातनं वाळलेल्या सुकलेल्या सगळ्या वातावरणातनं हिरव्यागार अशा वातावरणात तुम्हाला साक्षात महादेव घेऊन जात आहेत आणि महादेव हा आरंभ करतायत तुमच्या आयुष्याचा. जे थांबलं होतं, जे जे तुम्हाला तुमच्यासाठी सुटेबल नव्हतं, त्या गाळातून तुम्हाला ते बाहेर काढतायत आणि तुमचं आयुष्य नव्याने सुरू करतात. पहिलंच काढायचे इतकं छान सुंदर असं महादेवाने तुमच्यासाठी मेसेज केला. खूप मोठा मेसेज हा होता. एक कार्ड असं आहे बघा, आता हे तुम्हाला इथंच हा मेसेज दिला जातोय. एक कार्ड असा आहे जे थांबलेलं आहे आणि एक ऊर्जा अशी आहे जी आकाशात झेप घेते. मग ते आकाशात झेप घेण्यासाठी महादेव तुम्हाला तयार करतायत. आजपर्यंत तुम्ही खूप तुमच्यामध्ये करावंसं तुम्हाला खूप इच्छा वाटते, पण ते करण्यासाठी काही अपॉर्च्युनिटी येत नव्हत्या किंवा तुमची ताकद तेवढी पुरत नव्हती, तुमच्यामध्ये उल्हास येत नव्हता. तर हे सगळं तुमच्यामध्ये पुन्हा एकदा नव्याने उभारी घेतंय आणि तुमच्या आयुष्याचा एक चढता क्रम जो आहे तो इथून सुरू होतोय. आणि ही रीडिंग ज्या वेळेला तुमच्यापर्यंत पोहोचेल, ज्या वेळेला तुमच्यापर्यंत ही रीडिंग पोहोचेल, तेव्हापासून तुमच्या आयुष्यातला तुम्ही जे काही पेशन्स ठेवले, ह्या सगळ्या एवढ्या स्ट्रगलच्या आयुष्यामध्ये, या सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही तुम्ही पेशन्स ठेवले, त्यामध्ये तुम्हाला हा मेसेज दिला जातोय की म्हणूनच तुम्हाला आता तुमच्या आयुष्याचा आरंभ होते. तुम्ही पेशन्स ठेवले, तुम्ही विश्वास ठेवला महादेवांवर, कारण ते तुम्हाला कधी हारू देणार नाही, थांबू देणार नाही. यासाठी तुम्ही जलाभिषेक करत असाल महादेवांना किंवा तुम्ही त्यांचं दर्शन असेल, त्यांचं नामस्मरण असेल, त्यांच्या माध्यमातून तुम्ही विविध कामं करत असाल, पण हे त्यांचे आशीर्वाद आहेत. तुमचे जितके कर्म चांगले तितके आशीर्वाद लवकर तुमच्यापर्यंत पोहोचले जातील आणि हे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचतात. कारण ही परीक्षा होती तुमच्या पेशन्सची. तुम्ही पेशन्स ठेवताय की नाही, किती तुम्ही हे करताय, तुम्ही घाई करताय का, मला देत नाहीये, मला मिळत नाहीये, मी एवढी भक्ती करतोय, एवढं सगळं करतोय, ह्यानं हे सांगितलं, त्यानं ते सांगितलं, त्यानं ते सांगितलं, सगळ्यांचं ऐकून मी सगळं करत बसते, पण माझ्या आयुष्यात काही बदलच होत नाही, आहे तेच आहे. बरेच वेळा आपला विश्वास असा हे होतं, इम्बॅलन्स होतं, विश्वास राहत नाही की लगेच नाही. पण प्रत्येक गोष्ट कुठलंही तूप खाल्लं की रूप येत नसते, त्याच्यासाठी पेशन्स ठेवावे लागतात. योग्य वेळ आणि योग्य टायमिंग आलं की आयुष्यात लगेच चक्र फिरायला लागतात, बदल होतात. मग त्या बदलांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि तो तुम्ही ठेवला, पेशन्स तुम्ही ठेवला, म्हणूनच आता गगन भरारी येण्याची असा उत्साह आणि अशी एनर्जी तुमच्यामध्ये येते. खूप पेशन्स ठेवलेत तुम्ही, खूप म्हणजे आत्मा आणि मन, बुद्धी, आत्मा हे सगळं अलाइन केलेला झालेलं आहे तुमचं. तुमच्यामध्ये तुमच्या मनावर तुमचं अधिराज्य आहे. तुमचं मन सुद्धा तुम्ही स्वतः कंट्रोलमध्ये ठेवताय, त्याच्यावर सुद्धा ताबा ठेवताय की नाही, या गोष्टी नाही आहेत तर नाही आहे, ते करायचं, कुठलं काय करायचंय ते करायचं आहे. आणि जे योग्य आहे, ज्या मार्गावर तुम्ही आहात, जो मार्ग तुम्हाला महादेवांनी दाखवलेला आहे, त्याच्यावर तुम्ही निर्धास्तपणे अगदी महादेव पुढे आहेत आणि तुम्ही त्यांच्या पाठीमागे पावलावर पाऊल ठेवून पुढे चाललेले आहात, असं मार्गदर्शन तुमच्या आयुष्यात सुरू होतं आणि ते घेत घेत तुम्ही पुढे आला. पेशन्स मार्गदर्शन याच्या आशीर्वादानेच तुम्ही इतके मोठे झालाय, लक्षात घ्या. आणि एवढे खूप मोठे होताय, तुम्ही भरारी घेताय. आणि हे बघा परिश्रम आहे, हे जे कार्ड आहे, मी काय म्हटलं तुम्हाला, तुमची गगन भरारी सगळ्यांना दिसेल, तुम्ही उंच उठताय, तुमचं नाव लौकिक, तुमची कीर्ती चारी बाजूला पसरेल, असा आरंभ तुमच्या आयुष्याचा महादेव करतात. पण हे करत असताना यामध्ये तुम्हाला पेशन्स, चिकाटी, सातत्य आणि
स्वतःवरचा, महादेवांवरचा विश्वास, ह्या सगळ्याने आणि तुमच्या परिश्रमाने, खडतर परिश्रमाने तुम्ही ही उंची गाठलेली आहे. आणि जो काय आरंभ होतोय त्यामध्ये सुद्धा तुम्हाला परिश्रम हे आहेतच, पण ते प्रामाणिक परिश्रम तुम्ही केलेले आहेत. प्रामाणिकपणे तुम्ही साथ दिली आहे वेळेला. जी वेळ तुमची परीक्षा घेत होती, पण त्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही पेशन्सनं, धैर्यानं, धीरानं पुढं जात राहिला. म्हणूनच हे सगळं किती जरी ढगाळ वातावरण आलं, किती जरी काही सगळं म्हणजे वातावरण अनुकूल नसेल, काही जर तरी सुद्धा तुम्ही थांबला नाही. तुम्ही थांबला नाही. तुम्ही जर थांबला असता तर जो थांबेल तो संपेल, होय की नाही? पण तुम्ही थांबला नाही. तुम्ही त्यातून प्रयत्न करत राहिला, की आज नाही उद्या हे पलटेल, हे बदलणार, हे बदलेल आणि काहीतरी आयुष्यात नवीन होईल, काहीतरी चमत्कार महादेव करतील. तुमचा जो विश्वास आहे, तो विश्वास कडेला गेला. मुलांनी आई-वडिलांना सांभाळणं, आई-वडिलांनी मुलांना साथ देणं, त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढं घेऊन जाणं किंवा मुलं आणि आई-वडिलांना आपण देव सगळीकडे शोधत असतो. पण साक्षात जो देव घरात आहे, त्या घरात देवाला आपल्याला बघायला वेळ नसतो, हे की नाही? बरेच वेळा म्हणजे बऱ्याच एनर्जीज असं असतात. तर तशी तुमची एनर्जी नाही आहे. तुमची एनर्जी अशी आहे, की जे आपलं आहे, तुमच्या बरोबर आहे, तुमचा जो देव आहे, त्या देवाला तुम्ही समर्पणानं समर्पणानं आणि प्रेमानं, मायेनं सांभाळता. हे सुद्धा खूप मोठं चांगलं सत्कर्म आहे आणि त्याचे सुद्धा फळ तुम्हाला मिळत आहे. त्यामुळं तुमचा हा आरंभ जो आहे, हे नवीन जे सगळं आयुष्यात आता उगवतंय, नवीन होतंय, हे एक नवीन हा हा आरंभ जो आहे ना, हा तुमच्या नावलौकिक करणारा असा आहे. तुमचं नाव परिश्रमाने आणि मोठ्या अशा ह्याच्यामध्ये तुमचं नाव लिहिलेलं असेल, झळकेल. कारण परिश्रमाची पराकाष्ठा तुम्ही केलेली आहे. खूप परिश्रम केले, खूप धाडस केले आणि सगळ्या गोष्टींमध्ये हिरवळ सगळं दिसेल, सगळं छान रंगीबेरंगी सुंदर असं आयुष्याचा तुमचा आरंभ करतात महादेव. कारण खूप परिश्रमानं झेप घेतली आहे तुम्ही. खूप कष्टानं तुम्ही एवढी मोठी झेप घेतली. मोठी झेप तुम्ही असं का तुम्ही किती मोठी झेप घेतली, पण तुम्ही तुमच्या मातीशी कनेक्ट राहताय. तुमच्या मातीवर तुमचं प्रेम आहे. तुम्ही पाय घट्ट तुमच्या मातीशी तुमच्या जोडलेले आहेत. पृथ्वी तत्वाशी तुम्ही कनेक्ट आहात. म्हणूनच हे सगळं तुम्हाला मिळतंय. कारण तुम्ही हवेत नाही आहात, की आता हे मला मिळाले नाहीच. हे सगळं तुमचा तुम्हाला जरी कितीही उंच गेलात तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मातीशी एकरूप आहात. हा मेसेज तुम्हाला येत आहे आणि म्हणूनच तुमच्या आयुष्याचा आरंभ केला जातोय. हा आरंभ आनंदाला द्विगुणित करणारा असेल. तुम्ही एक आपण काय म्हणतो उदाहरण ॲज एक्झाम्पल म्हणून तुम्ही असाल. इतकी मोठी शक्ती तुमच्यामध्ये आहे, तुमच्या घराण्यामध्ये असेल, तुमच्या समाजामध्ये असेल, इतरत्र असेल. पण तुम्ही एक उदाहरण म्हणून राहणार आहात, की तुम्ही काहीतरी वेगळं करताय. तुमच्या लोकांसाठी असेल, समाजातल्या लोकांसाठी असेल, घरच्यांसाठी असेल, कोणासाठी पण तुम्ही काहीतरी वेगळं करताय, नाविन्यपूर्ण करताय. नवीन-नवीन कलातून, तुमच्या आयडियाजमधून नवीन गोष्टी तुम्ही घडवताय, आत्मसात करताय आणि हेच तुमच्यासाठी आरंभाचं हे असेल. आणि ज्या आयडिया, ज्या कल्पना तुम्हाला कधी सुचतही नव्हत्या, त्याच्यापेक्षा जास्त अशा कल्पना, आयडियाज तुम्हाला सुचतील आणि तुम्ही पुढे जाल. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय आणि मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं. मी ह्या रीडिंगमध्ये तुम्हाला सांगितलं, तुम्हाला एखादी व्यक्ती असं एखादं फळ आणून देईल किंवा सहजपणे तुम्हाला कुठेही गेला कोणीतरी तुम्हाला एखादं फळ देईल. तर ते फळ, हे फळ म्हणजे असंच नाहीये. ते फळ तयार झालेलं असेल, पिकलेलं असेल, ते खाण्यास योग्य झालेलं असेल, असं फळ तुम्हाला कोणीतरी देईल आणि ते फळ तुम्हाला खायचं आहे. खायचं आहे हे पण तुम्हाला इथं सांगितलं जातंय. जे फळ तुम्हाला दिलं जाते कारण ते फळ तुमच्या कर्माचं आहे. साक्षात आशीर्वाद रूपी हे फळ तुम्हाला दिलं जाते. जर तुम्हाला कुठं मंदिरात तुम्ही गेलाय, तर त्या मंदिरात सुद्धा तुम्हाला एखादं फळ दिलं जाईल. तर ते फळ तुम्हाला खायचं आहे. तुम्ही खाऊन तुमच्या घरच्यांमध्येच फक्त तुम्हाला ते हे करायचं किंवा तुम्ही स्वतः खाऊ शकता. तर हे फळ म्हणजे तुमचा आरंभ आहे. हे आरंभाचं फळ आहे. हे फळ तुम्हाला दिलं जाते. तुमच्या कष्टाचं, तुमच्या सामर्थ्याचं, पेशन्सचं आणि ज्या सगळ्या एनर्जीमध्ये तुम्ही थांबला होता त्यातनं बाहेर काढण्यासाठी जे काही कष्ट तुम्हाला घ्यायला लागले, त्याला म्हणजे हॅट्स ऑफ. कारण आणि हे सगळं कष्टाचं फळ तुम्हाला मिळालं कारण भगवंत तुमच्याबरोबर होते, दत्तगुरू तुमच्याबरोबर होते, महादेव तुमच्याबरोबर होते. म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळते आणि तुमच्या आयुष्याचा आरंभ इथं होतोय. हे फळ बघा किती छान आणि सुंदर हे आहे. पौर्णिमेचं सुद्धा तुम्हाला इथे सांगितलं जाते. जर तुम्ही पौर्णिमा करत असाल किंवा तुमचे जर थोडे मूड स्विंग्स होत असतील, काही विचारांमध्ये असं संतुलन राहत नसेल, तर तुम्ही चंद्राची पूजा करा.
पौर्णिमेपासून ते अमावस्येच्या आदल्या दिवसापर्यंत किंवा अमावस्येपर्यंत चंद्र जितका आकाशात जेवढा चंद्र आहे तेवढं म्हणजे ते 15 दिवस तुम्ही चंद्राची दररोज पूजा करा. त्यांच्यामुळं कारण चंद्राची एनर्जी तुम्हाला खूप जास्त ॲक्टिव्ह करेल. चंद्राची एनर्जी कारण तुमचे थोडेसे मूड स्विंग्स होत आहेत आणि म्हणजे पटकन डोळ्यात पाणी येणं असेल किंवा असे मूड स्विंग्स होणे, एकदम चिडणं, रागावणं, रुसणं, रडणं, हसणं, ह्या सगळ्या गोष्टी अशा खूप इम्बॅलन्स असतील तर तुम्हाला चंद्राची पूजा करायला ते सांगितलं जाते. 15 दिवस पौर्णिमेपासून पुढं तुम्ही 15 दिवस चंद्राची पूजा करा. कारण हे मध्येही जे फळ तुम्हाला मिळते ते घेण्यासाठी सुद्धा बॅलन्सची ऊर्जा खूप महत्त्वाची आहे. तर इथं तुम्हाला बॅलन्ससाठी सुद्धा हे सांगितलं जाते. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट नक्की करा. कमेंट खूप छान असतात. कमेंट करा म्हणजे तुमची ऊर्जा कुठपर्यंत आली हे मला समजतं. तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनललाही सबस्क्रायबरची एनर्जी असते. तर नक्की सबस्क्राईब करा. खूप छान रीडिंग आणि त्याच्याविषयी सुद्धा खूप छान आला. दान धर्म करणं, इतरांना मदत करणं हा एक सेवेचा गुण तुमच्यामध्ये आहे आणि सेवा, धर्म या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण तुम्ही आहात. म्हणून हे कष्टाचं फळ तुम्हाला मिळते. कारण तुम्ही म्हणजे ह्याच्यात पडत नाही, मी का करू असा तुमचा स्वभावच नाहीये. मी का नाही करायचं असा तुमचा स्वभाव आहे. त्यामुळं तुम्हाला बरेच वेळा गृहीतही धरलं जातं. गृहीतही धरलं जातं आणि तुम्हाला हे केलं जातं की ते म्हणजे किती गोष्टी अशा म्हणजे तुम्हाला विचारता मग तुमच्यावर बरेच वेळा कामाचा किंवा इतर गोष्टींचा लोड सुद्धा पडू शकतो. तर हा मेसेज तुम्हाला इथे दिला जाते आणि इथं हा मेसेज आहे तुम्हाला बघा, तुमच्यातले गुण, तुमच्यातले जे गुण आहे, तुमच्यातले जे आयडियाज आहेत, कल्पना आहेत, त्या तुम्हाला एक्सप्रेस करायच्या आहेत, बाहेर काढायच्या आहेत, बोलायच्या आहेत. काही संधी, काही अपॉर्च्युनिटी तुम्हाला तुमच्याकडे येत आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. तुमचे जे पॅशन्स आहेत, जे पॅशन तुमच्यामध्ये आहे, जी कला आहे, मला म्हणजे असं तुम्ही डॉक्टर असाल, इंजिनियर असाल किंवा कवी असाल, सिंगर असाल, काही असाल, पण तुम्ही म्हणजे कुठल्याही क्षेत्रात तुम्ही असा, पण त्या व्यतिरिक्त वेगळं काहीतरी क्षेत्र, वेगळं काहीतरी आयडिया, वेगळी काहीतरी कल्पना तुमच्या मनामध्ये आहे, डोक्यामध्ये आहे. तुम्ही काहीतरी वेगळं करू शकता. ती कला तुमच्यामध्ये आहे. तर ती कला तुम्हाला बाहेर काढायची. तुम्ही 1 ते 1, 9 ते 5 जॉब करायचा नाही. ते तुम्ही करा. त्या तुमच्या ॲज अ फॅमिली तुमच्यासाठी असेल. पण तुमच्यामध्ये कला भरघोस आहेत. त्या कलेला वाव देणं गरजेचं आहे. काहीतरी तुम्हाला नवीन शिकायचं आहे. शिकण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. काहीतरी तुम्हाला नवीन शिकायचं आहे. शिका, उठा, बघा. कारण नवीन हे जे आहे ते तुमच्याकडं तुमच्यासाठी येते. ही अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी आणि जी येते ती तुम्हाला घ्यायची आहे. असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. आणि हे बघा शिकायचं, मी तुम्हाला काय म्हणलं, हायर लर्निंग जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला शिकण्यासाठी इथं सांगितलं जाते. नवीन एक पाऊल तुम्हाला पुढे टाकायचं आहे. जो काय तुम्ही शिकलाय त्यातून सुद्धा जो आलाय तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, पण याच्या पुढे सुद्धा तुम्हाला शिकायचं आहे. नवीन नवीन गोष्टी आत्मसात करायच्या आहेत. त्यातून तुम्हाला काय अनुभव आले, काय तुम्ही गाठीशी घेतला, काय तुम्हाला इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे, याची एक प्रतिदृष्टी महादेव तुम्हाला देत आहेत. तुमच्या आयुष्याचा नवीन आरंभ म्हणजे तेच की तुमच्याकडून काय बाहेर निघते. तुम्ही एवढंसं शिकला असला तरी त्यातून आलेला अनुभव एवढा मोठा होता आणि त्यातून तुम्ही देताना तुम्ही एवढं खूप सारं तुम्ही बाहेर देणार आहात. त्यामुळे अनुभव खूप मोठा आहे तुमच्याकडे. म्हणून हे तुम्हाला सांगितलं जाते की ए लर्निंग तुमच्याकडे खूप शिकलाय तुम्ही आणि खूप तुम्हाला अजूनही तुम्हाला शिकायचं आहे. हा मेसेज तुम्हाला जातो. तुम्ही कोणत्याही माध्यमातून कुठली तुम्ही स्पर्धा परीक्षा असेल किंवा आध्यात्मिक शिक्षण असेल, कुठलंही शिक्षण जर तुम्ही घेणार असाल तरी सुद्धा तुम्हाला इथं ग्रीन सिग्नल दिला जातोय. तुम्हाला पुढे जायचंय, शिकायचंय. कारण शिकणं कधी थांबत नसतं, लक्षात घ्या. आपण आहे तोपर्यंत शिकत राहायचं. जो थांबला तो संपला. शिक्षण हे खूप आयुष्यासाठी महत्वाचं आहे. नवीन नवीन गोष्टी, नवीन आध्यात्मिक किंवा ज्या डिजिटल आता सगळं हे आहे, तर ह्याच्यामध्ये या एआयच्या जमान्यामध्ये आपण सुद्धा त्याचबरोबर थोडंसं कनेक्ट झालं पाहिजे. ते शिकलं पाहिजे, त्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. आपण त्या ह्याच्यातला आहे म्हणजे जुन्या आपण 50शीच्या मागच्या म्हणून आपण ते घ्यायचं नाही असं काही नाही आहे. ह्या एआयला सुद्धा आपण स्वीकारलं पाहिजे. हा सुद्धा इथं मेसेज आहे. कारण तुम्ही शिकलेलं ज्ञान तर वाया नाही जाणार आहे, पण त्या ज्ञानात अजून भर पडणार आहे जर नवीन काहीतरी तुम्ही घ्याल तर. तेच तुम्हाला ज्ञान देण्यासाठीच आहे. तर नवीन नवीन काही गोष्टी आहेत त्या शिकण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं
सांगितलं जाते आणि तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे इतरांना, कारण ती खूप मोठी फॉर्च्युनिटी तुमच्याकडं आहे ज्ञानाची. म्हणजे काय आहे, जे डाउनलोड्स तुम्हाला येत आहे, जे इंट्युशन, हा इंट्युशन पॉवर तुमच्याकडं आहे. तुम्हाला देवानं दिलेली देणगी आहे ती इंट्युशन पॉवर. आणि इंट्युशन पॉवर म्हणजे काय, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आता सांगितलं तुम्हाला चंद्राची पूजा करा, आणि चंद्र म्हणजे हायर इंट्युशन. आणि हे 15 दिवसामध्ये तुम्हाला आता या पौर्णिमेपासून जितकं तुम्ही चंद्राची पूजा कराल, चंद्राशी कनेक्ट राहाल, तितकं तुमच्या इंट्युशनमध्ये खूप झपाट्याने वाढ होईल. तुम्हाला इंट्युशन येतात आणि त्याचा अर्थही तुम्हाला कळतोय. पण त्यामध्ये अजून तुम्हाला भर घालायची असेल, अजून तुम्हाला त्याचं स्ट्रॉंग हे पाहिजे असेल, तर त्यासाठी तुम्हाला हे 15 दिवस म्हणजे पौर्णिमेचे तुम्हाला चंद्राशी कनेक्ट खूप व्हायचं आहे, असं सांगितलं जाते तुम्हाला. कारण तुमच्यासाठी जे काय आहे, नवीन रिव्हील, नवीनच सगळं ओपन होतात दरवाजे. दरवाजे तुमच्यासाठी नवीन इथं ओपन होत आहेत. म्हणून ह्याचा रिडिंगचा विषयच हा आहे, की महादेव तुमच्या आयुष्याचा आरंभ करतायत, भाग्योदय होते. मग हे दरवाजे उघडणार आहेत, तर त्यासाठी तुम्हाला बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि बॅलन्स व्हायचं आहे, तर तुम्हाला साक्षात चंद्रदेवांचा आशीर्वाद हा खूप महत्वाचा आहे. तो तुमच्याकडे आहे, तर तुम्ही तिथं बॅलन्स राहा. आणि हे काय, फेथ आहे हा विश्वास, तुमचा जो विश्वास महादेवांवर होता आहे आणि नेहमी असाच राहील तसंच. म्हणूनच त्या विश्वासामुळेच आज जे काही तुम्ही आहात, किंवा इथून पुढे तुमच्या आयुष्यामध्ये होणारी जी ग्रोथ आहे, जे काही नवीन बदल आहेत, नवीन सगळं जे काय आहे, ते सगळं जे तुम्हाला मिळणार आहे, ते सगळं तुमच्या कर्तृत्वामुळे आहे, तुमच्या कर्मामुळे आहे, तुमच्या कार्यामुळे आहे. म्हणूनच हा जो विश्वास तुम्ही ठेवला की नाही, तुमच्या परिस्थिती कितीही खडतर असलं, सगळं आयुष्य असलं, तरी सुद्धा महादेवांवरचा विश्वास ढळू दिला नाही, त्याचं हे फळ तुम्हाला इथं दिलं जाते. आणि हा महादेव तुमच्या आयुष्याचा आरंभ करतात. ही इतकी छान रिडिंग होती. आणि रिडिंग तुम्हाला किती रेझोनेट झाली, किंवा काय तुम्हाला यातून मेसेज मिळाला, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा छानशा रिडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ओम नमः शिवाय.